हॅलो सखींनो, कसे आहात? वर्षाची सुरुवात आपण गोडाने करूया. त्यासाठी आज आपण इथे चॉकलेट बर्फी कशी बनवायची ती बघूया. सर्वप्रथम आपण इथे चॉकलेट बर्फीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. इथे मी 2 कप मिल्क पावडर घेतली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची ही मिल्क पावडर घेऊ शकता. इथे मी ही मिल्क पावडर नेस्लेची एव्हरीडे कंपनीची घेतली आहे. त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतली आहे. पिठी साखर अर्धा वाटीच घेतली आहे, कारण मिल्क पावडरमध्ये आपल्या ह्या ऑलरेडी साखर थोडी असते, त्यामुळे मी ही अर्धा वाटीच घेतली आहे. गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे आपण 1 वाटी दूध घेतलं आहे. चॉकलेट बर्फी आपण बनवतो आहे, त्यामुळे मी इथे असं हे चॉकलेट स्प्रेड घेतलं आहे. तुम्ही असं हे कोको पावडरसुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्हाला मार्केटमध्ये असं हे कंपाऊंड चॉकलेटसुद्धा मिळतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे मी थोडी वेलची पावडर घेतली आहे. ही ऑप्शनल आहे, कारण चॉकलेट बर्फी बनवतो आहे त्यामुळे चॉकलेटचा ऑलरेडी फ्लेवर असतो. पण मी व्हाईट बेसमध्ये ही वेलची घालणार आहे, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. सर्वप्रथम आपण हे मिल्क आणि दूध मिक्स करून घेऊया. दूध हे रूम टेम्परेचरचंच असलं पाहिजे, कारण गरम दुधामध्ये जर मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या पडू शकतात. विस्करच्या साहाय्याने हे सगळं पहिले मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्मूथ असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात लम्स पडलेले नाही आहेत. आता बर्फी रेडी करण्यापूर्वी आपण इथे असा एक काचेचा बाउल बर्फी सेट करण्यासाठी घेतला आहे. त्याच्यावरती बेकिंग पेपर टाकून त्याला ग्रीसिंग करून घेऊ. जेणेकरून आपल्याला डिमोल्ड करताना चॉकलेट बर्फी इझी जाईल. हे मिश्रण आता आपण शिजवून घेऊ. त्यासाठी मी गॅसवरती असा एक नॉनस्टिक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकून घेऊ. तूप वितळल्यानंतर आता आपण हे मिश्रण ह्यामध्ये मिक्स करू. मंद आचेवर कंटिन्युअस आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर ह्याच्या गुठळ्या पडू शकतात. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण घट्ट झालं आहे. या मोमेंटला आता आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेऊया. पिठी साखर टाकल्यामुळे हे मिश्रण परत पातळ होईल, तर आपल्याला ते परत आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालं आहे आणि त्याने पॅनच्या कडा सुद्धा सोडल्या आहेत. या मोमेंटला यातलं अर्ध मिश्रण आपण आता बाजूला काढून घेऊ आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला चॉकलेट मिक्स करायचं आहे. याचे मी व्यवस्थित 2 भाग करते आणि यातलं अर्ध मिश्रण आता आपण काढून घेऊ. असं अर्ध मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे. अर्ध्या मिश्रणामध्ये आता आपण हे 2 टेबलस्पून चॉकलेट स्प्रेड टाकून घेऊ. हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याला पण व्यवस्थित आटवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट व्यवस्थित मिक्स झालं आहे ह्याच्यामध्ये. ते आपण आता गॅस बंद करून टाकू. आपले बर्फीचे दोन्ही बेस रेडी आहेत. व्हाईट बेसमध्ये आपण आता ही वेलची पावडर टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली वेलची व्यवस्थित मिक्स झाली आहे. आपण या बर्फीला आता सेट करण्यासाठी काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करू. चमच्याला तूप लावून आपण ह्याला व्यवस्थित पसरवून घेऊ. आपला हा व्हाईट बेस व्यवस्थित पसरवून झाला आहे. आता ह्याच्यावरती आपण चॉकलेट बेस टाकून घेऊ.
तो पण आपण आता व्यवस्थित पसरवून घेऊ. आपलं हे चॉकलेट मिश्रणसुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे. थंड होईपर्यंत आता आपण ह्याला असंच ठेवून देऊ आणि त्यानंतर मग ह्या चॉकलेट बर्फीला डीमोल्ड करू. आपल्या बर्फीला सेट व्हायला ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण हिला डीमोल्ड करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली ही बर्फी झाली आहे ती. मी आता ह्या बर्फीला कापून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही बर्फी झाली आहे ती. एकदम सोपी आणि 10 मिनिटात होणारी अशी ही चॉकलेट बर्फी आहे. तुम्हाला आजची माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.